अथनी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने योगेश पाटील यांचा सत्कार समारंभ संपन्न। केम्पवाड येथील अथनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक योगेश श्रीमंत पाटील यांची साऊथ इंडियन शुगर मिल्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल अथनी शुगरच्या क्षेत्रातील अथनी व कागवाड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने सत्कार समारंभ केम्पवाड येथील कारखान्याच्या कार्यस्थळी मोठ्या उत्साहात संपन्न झाला। यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री व अथनी शुगरचे संस्थापक अध्यक्ष श्रीमंत तात्या पाटील, अथनी शुगरचे मॅनेजिंग डायरेक्टर श्रीनिवास श्रीमंत पाटील, संचालक उत्तमण्णा पाटील, अब्दुल बारी मुल्ला, प्रकाश बापू पाटील, सुहास पाटील यांच्यासह अण्णासाहेब पाटील, शिवानंद पाटील, मुरग्याप्पा मगदूम, गजानन मंगसुळी, रवी पुजारी, डॉक्टर प्रकाश कुमठळी, अभय अकिवाटे, आर.एम. पाटील, निंगाप्पा नंदेश्वर, अप्पासाहेब अवताडे, तमन्ना पारशेट्टी, राजू पोतदार, निंगाप्पा कोकले, बाळू हजारे, अप्पासाहेब मळमळशी, मनोज कुसनाळे या मान्यवरांच्या सह कारखान्याचे सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी व आजूबाजूच्या परिसरातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या पर्यावरण समितीचे सदस्य अण्णासाहेब पाटील व उद्योजक अरुण गतारे यांच्या वतीनेही सत्कार करण्यात आला। इंडियन शुगर मिल असोसिएशन ही एक चॅरिटेबल असोसिएशन आहे, ज्याची 1995 साली स्थापना झालेली आहे आणि ही संस्था याचं ऑफिस बेंगलोरमध्ये असून या संस्थेचे आतापर्यंतच्या आधीच्या अध्यक्षांनी खूप चांगली कामं केलेली आहेत। जेव्हा 20 डिसेंबरला या असोसिएशनच्या वार्षिक सभेमध्ये माझी सर्वानुमते निवड झाली, तेव्हा हा खरंच आमच्या अथनी उद्योग समूहासाठी आणि या सर्व भागासाठी अभिमानाची गोष्ट आहे की जे इथं दिसतायत त्या फोटोमध्ये ते चामुंडेश्वरी शुगर फॅक्टरीचे चेअरमन एमडी आहेत श्रीनिवासन। त्यांनी उठून त्या मीटिंगमध्ये सांगितलं, योगेश, यू आर द यंगेस्ट प्रेसिडेंट ऑफ साऊथ इंडियन शुगर मिल असोसिएशन इन द हिस्ट्री। ही खरीच ही अथनी उद्योगासाठी आणि आमच्यासाठी ही पूर्ण अभिमानाची गोष्ट आहे। मी योगेश श्रीमंत पाटील, मी अथनी शुगरचा व्यवस्थापक संचालक म्हणून काम करतोय। तर एक आनंदाची बातमी अशी की मागच्या आठवड्यामध्ये माझी साऊथ इंडियन शुगर मिल असोसिएशनच्या अध्यक्षपदी ही एकमताने निवड झाली आणि हा खरं तर आमच्या संस्थेसाठी आणि आमच्या भागासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे। साऊथ इंडियन मिल असोसिएशन हे काय आहे तर साखर कारखाने ग्रामीण भागातले खूप मोठं जीवनदान आहे आणि साखर कारखाने या कारखान्यांना ऊस पुरवठा करणारे सर्व शेतकरी आणि या कारखान्यामध्ये काम करणारे सर्व कामगार यांचं हे भविष्य चांगलं राहावं, हे कारखाने बाधित राहावे यासाठी ही साऊथ इंडियन शुगर मिल असोसिएशन ही असोसिएशन काम करतं। या असोसिएशनमध्ये जे सरकारचे धोरणात्मक नियम होत असतात किंवा एखादी पॉलिसी बनत असती तर ती पॉलिसी कशी असावी जेणेकरून हा साखर धंदा आणि याच्यावर असणाऱ्या अवलंबून शेतकरी यांचा फायदा व्हावा, हा या संस्थेचा उद्देश असून साधारणपणे सिस्मा ही संस्था ही 1995 साली स्थापन झाली आणि आज जवळपास 29 वर्षे कार्यरत आहे। या संस्थेच्या पूर्वीच्या अध्यक्षाने खूप चांगलं काम केलेलं आहे आणि मला खात्री आहे की मी या संस्थेचा पुढचे 2 वर्षाचे अध्यक्षपद मिळालेलं आहे। मी या संस्थेसाठी, या आमच्या पूर्ण शुगर उद्योगासाठी आणि या उद्योगावर अवलंबून सर्व शेतकरी, सर्व कामगार बंधू यासाठी चांगलाच मी प्रयत्न करेन। सरकारला ज्या काही उद्योगासाठी लागणाऱ्या चांगल्या पॉलिसी आहेत त्या आम्ही घेण्यामध्ये सरकारला मदत करू आणि जेणेकरून ही इंडस्ट्री भविष्यात अशी चालू राहावी असा आमचा प्रयत्न नक्की असेल। या ज्या निवडीबद्दल आज इथं सुधाकर पाटील साहेब आणि जीवन संदेश यांनी माझा छोटासा बाईट घेतला, याबद्दल त्यांचा मी आभार मानतो। थँक्यू।